तर निश्चितच ह्या पदार्थांचा लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. जसं तुम्ही बघता की ह्या सणासुदींच्या काळामध्ये लहान मुलं मिठाई हा प्रकार जो आहे तो खातात. तर मिठाईमध्ये शर्करा किंवा साखर जास्त असते. त्यामुळे एकीकडे तर लठ्ठपणाचा त्रास पण त्यांना होऊ शकतो, पण दुसरीकडे अ, त्याची जी गुणवत्ता आहे ती पाहिजे तेवढी चांगली नसल्याने पोट दुखणे, पोटाचे त्रास, उलटी, जुलाब म्हणजे गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस ज्याला म्हणतो, ह्या गोष्टी पण होऊ शकतात. आणि जास्ती गोड खात राहिल्याने कमी वयात डायबिटीज होण्याचा धोकासुद्धा उद्भवू शकतो. तेलसुद्धा भेसळ असतो त्याच्यामध्ये, जे खाद्यपदार्थ तेलामध्ये तळतात, भेसळ तेल, पाम ऑइल जास्त प्रमाणात मार्केटमध्ये येतो, त्याचे काय परिणाम होतात? बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला यकृताचे आजार हे होण्याची जास्त हे असतं. त्याचसोबत तेल म्हणजे पचायला हे जड असतं, त्यामुळे पचनाचे आजारसुद्धा बळावतात. आणि भेसळ जे असतं हा प्रकार तर निश्चितच लहान किंवा मोठे दोघांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी जसे पचनाचे आजार वगैरे तर होतातच, पण समोर जाऊन कॅन्सरचा, कर्करोगाचा धोकासुद्धा त्याच्याने संभवतो. तर त्यामुळे तेल हे शुद्ध असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे याची खात्री प्रशासनानेही घेतली पाहिजे आणि नागरिकांनासुद्धा त्याची जाण असली पाहिजे. प्रशासन भंडारा मार्फत ज्या आस्थापना आहेत, जिथं जे दुकानं आहेत तिथं मिठाई, खवा, मावा किंवा फराळाचे पदार्थ आणि त्याशी वापरणारे दूध वगैरे अशा पदार्थांवर आपण रेग्युलर कारवाई करतो. पण आता दिवाळीचा सीझन, सणासुदीचा पिरियड असल्यामुळं आपण त्या कारवाया वाढवलेल्या आहेत. आता कमीत कमी 50 सॅम्पल्स घेण्याचं आपलं टार्गेट आहे, उद्दिष्ट आहे. जवळपास 16 सॅम्पल आपले झालेले आहेत. रिपोर्ट जसे येतात आपण त्यानंतर कारवाई घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भंडारा जिल्ह्यात नव्याने 3 अधिकारी नियुक्त झालेले आहेत, FSO. आधी आपल्याकडे FSOच नव्हते, ज्याला अन्न सुरक्षा अधिकारी म्हणतो, आणि ते फील्डवर काम करतात. तर त्यामुळं आपण ॲडिशनली नागपूरच्या FSOंना बोलवून इथं कारवाई घेत होतो. आता नव्याने 3 आपल्या इथे MPSC मार्फत नियुक्त झालेले आहे आणि त्यांचं ट्रेनिंग जवळपास ऑक्टोबर महिन्यात शेवटी संपलं. तर त्यामुळं तेव्हा तर कारवाया वाढतीलच, कंटिन्यू राहतील, जे मधात ब्रेक होता थोडा. पण आताही आम्ही हे टार्गेट दसऱ्याच्या पर्यंत आम्ही टार्गेट पूर्ण करण्याचा आमचं प्लॅन आहे. तर असे जे दोषी व्यापारी आहेत त्यांचा पूर्ण डाटा काढून त्यांना जास्तीत जास्त कसं इफेक्टिव्हली त्यांच्यावर कारवाई होईल, जास्तीत जास्त पेनल्टी किंवा ज्यावर कोर्ट केसेस दाखल होतील अशा प्रकारचे आमची कारवाईचं उद्दिष्ट आहे. ज्यात मिठाईवाले आहेत, काही तेलवाले आहेत, काही कल्पित लोक असे आहेत काही तेलात या सीझनमध्ये तेलाचा सेल जास्त असतो, तेलात भेसळ करण्याचा प्रयत्न करतात. तर आमचं लक्ष आहे त्यावर. आम्ही दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या त्या दरम्यान आमचं इफेक्टिव्हली कारवाई राहतील. सध्या चालूच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.